हाय हॅलो नमस्कार गुड मॉर्निंग सर्वांना. तर कसे आहेत सगळे, बरे आहेत ना? तर बरेच राहा. आता तसंच आपले व्हिडिओ बघा, कारण आयुष्याला काय आपल्या वन स्पोर नसतो. तर 2-3 दिवसापासून काय आपले व्हिडिओ आले नाही, कारण पूजा चालू होती. तर तुम्हाला मागं दिसत असेल बघा इकडं. तर ह्या मूर्तीची ना प्राणप्रतिष्ठा सोहळा होता. तर 2-3 दिवसापासून तीच पूजा वगैरे चालू होती. त्याच्यामुळं काही व्हिडिओ दुसरे टाकले नाही. तर याच्या पूजेचा सोहळा जो झाला ना, त्याचा व्हिडिओ मी टाकलेला आहे. तर सर्वांनी जाऊन बघा, कोणी बघितला नसेल तर. तर बघा, तुम्हाला मागं दिसत असेल ही मूर्त. आता मी बॅक कॅमेऱ्याने दाखवते. तर बघा, अशी मूर्त आहे. आणि याचा आहे ना अगोदर चिरा होता. तर तो चिरा काढल्यानंतर आहे ना अशी मूर्त आणलेली ही, आणि मग तिचा प्राणप्रतिष्ठा सोहळा होता. तर त्याच्यामुळे बाकीचे काही व्हिडिओ टाकले नाही मी. तर ब्राह्मण बाबा म्हणून मंदिर आहे आता हे नवीन झालं. आणि इकडं बघा, अशा खूप छान माळा लावलेल्या होत्या साईडनी पण. इकडं बघा, असा मोठा हे लावलेलं आहे घंटा, आणि बाहेरून पण अशा माळा लावलेल्या होत्या. आणि मंदिराच्या साईडचा परिसर बघा, पूर्ण हिरवगार अशा साईडनं. तर असा ओटा बनवला आहे मस्त त्याला, आणि खाली पूर्ण फरशी वगैरे बनवली अशी. हा अवतार प्राप्त झालेला आहे. तर प्रत्येक देवाचा निवद हा वेगवेगळा असतो. तर काहींना पुरणपोळीचा निवद असतो, तर काहींना कोणता असं. तर ह्या मूर्तीला आहे ना आपल्या फक्त दूध आणि भाताचा नैवेद्य दाखवावा लागतो. बाकी त्याला कशाच आपलं भजे, कुरडई, सार, भात, पोळी असा कसलाच निवद त्याला चालत नाही. फक्त दूध आणि भाताचा नैवेद्य लागतो, आणि पिवळ्या पेढ्यांचा नैवेद्य लागतो. तर याच्या अगोदर मी 2 व्हिडिओ टाकलेले आपले, जेव्हा तो प्राणप्रतिष्ठा सोहळा चालू होता ना, तर पूजा वगैरे केलं होतं, होम हवन केलं होतं. त्याचा व्हिडिओ मी टाकलेला आहे. ज्यांनी कोणी बघितला नसेल तर जाऊन बघा आपल्या चॅनलला. म्हटलं आता सेपरेट मूर्तीचाच आपण व्हिडिओ घेऊ. तर कसा वाटला आपल्या मूर्तीचा व्हिडिओ, आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि मूर्त पण आमचं मंदिर कसं वाटलं, मूर्त कशी वाटली हे पण कमेंटमध्ये सांगा. बाहेरून पण खूप छान मंदिर दिसतं बघा. मूर्त पण दिसते मागं, आणि वारा असल्यामुळे ना थोडंसं येऊ राहील. तर दर्शनाला आम्ही इथं नैवेद्य ठेवत असतो. आणि आता मध्ये परत जशी पूजा झाली ना, तसं आता पौर्णिमेला, अमावस्येला आणि गुरुवारच्या दिवशी पण आता नैवेद्य ठेवावा लागतो. आणि नैवेद्य हा फक्त दूध आणि भात आणि पेढ्यांचाच ठेवावा लागतो. चला तर मग, व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू असेच एका नवीन व्हिडिओ.